खुर्चीवर बसा. नाही ना ग, नाही तर बरं बसायचंय. बाबासाहेबांनी पाहिलं ना तर खरडपट्टी काढतील. बरोबर बोलत बुद्धे. बघा काय झालं, आमच्या फ्लॅट लोक पेशी तुम्हाला मोठा बॅरिस्टर झाला. आमच्या सारख्या लोकांसाठी काय काय करतो म्हणून मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी बघा आवडतो. हे पहा तुमचा गुप्त फार लागून भेटायला आलाय. या काय करताय? हेच मला संपवायचंय. व्यक्ती पूजा, मूर्ती पूजा, त्यामुळेच तर इतके वर्ष मुलांगिरीत घालवली आपण. माणसाला माणूस म्हणून कधीच स्वीकार करणार. बसा. अहो आम्ही किती वेळाचं सांगतोय, ऐकतच नाही. या बसा बसा. हे घेता नाही नको. तुम्ही वरच्या जातीचे, आम्ही खालच्या जातीचे. तुम्ही कसं तुमच्या मुलाला शिवणार? तुम्ही लग्न पाणी टाका, नावून जगणं पितो. अहो आम्ही जन्माला कुठल्या जातीचा आहोत ते महत्वाचं नाही. आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे पायक आहोत. नमस्कार नमस्कार. या टिप्पणीस या. नंतर गंगाधरराव हे सुरेंद्र टिप्पणीस महाड नगरपालिकेचे प्रमुख. टिप्पणीसांचा एक लेख मी वाचला, अत्यंत सुंदर. ज्यात तिने असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे. त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही. अगदी बरोबर. त्यामुळे असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण मार्चच्या 14 काळाचा सत्याग्रह करणार. म्हणजे निसर्गाने दिलेल्या लोकांनी सगळ्यांसाठी खुले आहे. त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे. हे सांगणारा सत्याग्रह. तुम्ही पण येणार ना? माझा बाबासाहेब जिथं म्हणून माझं तब्येत लिखत येणार. मग चला. पाण्यासाठी सुद्धा भांडावं लागतं. हे मोठं दुर्दैव. हा ग्रह घेऊ नका. आपण पाण्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी भांडत आहोत. आज या महाडच्या धर्तीवर 14 काळाचा सत्याग्रह पाण्यासाठी नाही तर आपणही माणूस आहोत हे सांगण्यासाठी केलं आहे. एकाच तळाचं पाणी चाकून आता अस्पृश्यता नष्ट करण्याकडे अजून एक पाऊल टाकत आहोत. महाडच्या तळाचं पाणी पेटलं जमाई. महाडच्या तळाचं पाणी पेटलं जमाई. त्या तळ्यात माझ्या भीमाची छबी पेटलं जमाई. Yeah.
क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका.